आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावरील विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि समता, स्वातंत्र्य व न्यायाच्या पवित्र विचारांवर प्रेम करणारे तमाम बंधू भगिनींनो, आज मी अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांनी केवळ स्वतःचे जीवन बदलले नाही तर संपूर्ण देशाचा इतिहास घडवला. ते केवळ एक नाव नाही, ते एक विचारधारा आहे, एक क्रांती आहे, एक प्रेरणा आहे. ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान कायदेपंडित, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बांधवांनो, बाबासाहेबांचे जीवन म्हणजे संघर्षातून उभ्या राहिलेल्या यशाची तेजस्वी गाथा आहे. त्यांनी केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी लढा दिला. अन्याय, अत्याचार आणि असमानतेच्या अंधारात त्यांनी आशेचा दीप प्रज्वलित केला. त्यांचा जन्म महू या छोट्याशा गावात झाला. त्या काळात समाजात जातीभेदाची खोल दरी होती. लहानपणापासूनच त्यांना अपमान आणि भेदभाव सहन करावा लागला. शाळेत त्यांना पाण्याला हात लावण्याचीही परवानगी नव्हती. वर्गात वेगळे बसवले जायचे. परंतु बांधवांनो, जिथे इतर लोक हार मानतात तिथे बाबासाहेबांनी संघर्षाची वाट निवडली. त्यांनी त्या वेदनांना कमजोरी बनू दिली नाही, तर त्याच वेदनांना आपल्या यशाची ताकद बनवली. बाबासाहेबांच्या जीवनातील एक निर्णायक वळण म्हणजे त्यांची भेट केळुस्कर गुरुजींनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी करून दिली. ही भेट केवळ एक साधी भेट नव्हती, ती एका सामान्य मुलाच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरली. सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे बाबासाहेबांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेतले. त्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेणे म्हणजे एक स्वप्नच होते, पण बाबासाहेबांनी ते स्वप्न सत्यात उतरवले. त्यांचा एकच मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे केवळ शब्द नाहीत, हे संपूर्ण आयुष्य बदलणारे तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेबांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला आणि प्रत्येकाला समान हक्क मिळावा यासाठी अखंड प्रयत्न केले. महाड सत्याग्रह हा त्यांच्या संघर्षाचा एक ऐतिहासिक टप्पा होता, जिथे त्यांनी पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी लढा दिला. तसेच नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन हे आंदोलन सामाजिक समतेसाठी क्रांतिकारक ठरले. 1935 पर्यंत बाबासाहेबांनी एक महान विद्वान म्हणून आपले स्थान निर्माण केले. वंचित समाजाचे प्रभावी नेतृत्व केले आणि सामाजिक क्रांतीची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या कार्यामुळे भारतात सामाजिक जागृतीची प्रचंड लाट निर्माण झाली. बांधवांनो, बाबासाहेबांचे सर्वात महान आणि अमूल्य कार्य म्हणजे भारताची राज्यघटना तयार करणे. ते या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार होते. या राज्यघटनेमुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळाला. याच राज्यघटनेमुळे भारत एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून उभा राहिला. बाबासाहेब म्हणायचे, मनुष्य जन्माने महान होत नाही, तर आपल्या कर्तृत्वाने महान बनतो. 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर ते बौद्ध धर्म स्वीकारताना म्हणाले, मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांचा संदेश स्पष्ट आहे, अंधश्रद्धा सोडा, बुद्धीचा मार्ग स्वीकारा, समता जागवा. बांधवांनो, बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन एक रोमांचकारी संदेश आहे. कोणतीही परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी माणूस आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. मी सहन केले, मी लढलो, मी जिंकलो. आता तुम्ही लढा, तुम्ही जिंका. आज मी तुम्हाला एकच विनंती करते, बाबासाहेबांना फक्त जयंतीच्या दिवशी स्मरण करू नका. त्यांच्या विचारांना तुमच्या रक्तात, तुमच्या श्वासात, तुमच्या प्रत्येक कृतीत भिनवा. विद्यार्थी म्हणून शिका, युवक म्हणून संघर्ष करा, स्त्रिया म्हणून सक्षम व्हा, भारतीय म्हणून एकत्र राहा. कारण
बाबासाहेब सांगतात, माझे जीवन एक संदेश आहे. मी कोणत्याही परिस्थितीत कितीही कठीण असली तरी माणसाने आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. आज आपण जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. समानता आणि बंधुता जपली पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन, बाबासाहेब हे एक व्यक्ती नव्हते, ते एक विचार होते, एक क्रांती होती, एक प्रेरणा होती. चला आपण सर्वजण त्यांच्या विचारांचा स्वीकार करूया आणि एक समतावादी, न्यायप्रिय आणि सशक्त भारत घडवूया. जय भीम, जय संविधान, जय भारत.